नमस्कार मित्रांनो, आज मी परतलो आहे एका सायन्स प्रोजेक्ट सोबत। तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, हा एक सायन्स प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचं नाव आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन मॉडेल। तर मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये इथं एक कार्डबोर्ड ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक बॉटल आहे। तर मित्रांनो, ही बॉटल म्हणजे आपण एक टाकी म्हणून रिप्रेझेंट केली आहे, जी की तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल। व या ट्यूबमधनं हे पाणी या पात्यावर पडेल। हे पाते फिरल्यामुळे हा पंखा फिरेल व तसेच यामागे एक मोटर लावलेली आहे, जी की डायनमो मोटर आहे। तर मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता, ही जी मोटर आहे ती एक डायनमो मोटर आहे। हा पंखा फिरल्यामुळे ती एनर्जी जनरेट करते, कारण की याच्यामध्ये एक मेटल आणि एक मॅग्नेट राहतो। त्यामुळे ते एकमेकांभोवती फिरल्यामुळे एनर्जी जनरेट होते व ती एनर्जी जनरेट होऊन मागे इथे एक बॅटरी आहे, त्यामध्ये जाते। तर मित्रांनो, जसे की तुम्ही बघू शकता, इथे एक बॅटरी लावलेली आहे आणि हिच्यामध्ये या मोटरने जनरेट झालेली पॉवर या वायरने इथं या बॅटरीत लागलेली आहे व ही बॅटरी त्या पॉवरमुळे चार्ज होते। तर मित्रांनो, याच बॅटरीमधनं या लाईटला पॉवर जाते व हे बटन चालू केल्यावर हा लाईट चालू होतो। तर मित्रांनो, मी या मोटरला डायरेक्ट लाईटशी कनेक्ट याच्यासाठी नाही केले आहे, कारण जर केलं असते तर हे लाईट ब्लिंक होत राहिले असते, कारण की मोटरमधून एनर्जी जी येणार आहे ती कॉन्स्टंट नसणार आहे, ती कमी जास्त येईल। पण बॅटरीमध्ये ती एनर्जी स्टोअर होते व सलग येते, त्यामुळे आपले हे लाईट जर आपण ब्लिंक करत नाही आहे, जे की तुम्ही बघू। मित्रांनो, तर आता मी तुम्हाला या प्रोजेक्टचे एक वर्किंग करून दाखवत आहे, ते तुम्ही लक्षपूर्वक बघावे। तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, जसं की आपण बॉटलमध्ये जसेच पाणी भरले तर ते पाणी या पात्यांवर पडायला लागले आणि हा पंखा फिरतो व ती एनर्जी बॅटरीमध्ये जाते व बॅटरीमुळे हे लाईट, त्या बॅटरीची एनर्जी हे लाईट यूज करत आहे। आपण त्या बॅटरीची एनर्जी कुठेही यूज करू शकतो आणि तसेच आपण या प्रोजेक्टला नद्यांमध्ये यूज करू शकतो, धरणांवर यूज करू शकतो। तसेच आपण याला जिथं उंचावर टाक्या राहतात व तिथून पाणी खाली येते तिथं सुद्धा आपण याला यूज करू शकतो। आपण याला आपल्या घरी पण लावू शकतो, या छोट्याशा एनर्जी प्लांटला, व त्यामुळे एनर्जी जनरेट करू शकतो। तर मित्रांनो, तसेच आपण या प्रोजेक्टला अजून एक ठिकाणी यूज करू शकतो। जसे की पावसाचे पाणी डोंगरांवरनं खाली येते, तर ते आपण एका पाईपातनं खाली आणले व यालाच कॉम्पॅक्ट म्हणजे एका छोट्या साईजमध्ये करून त्याला तिथं बसवले, तर आपण तिथून पण एनर्जी तयार करू शकतो। तर मित्रांनो, या मॉडेलचे खूप सारे फायदे आहेत, जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करा व मी तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद व याला शेअर करायला नक्की विसरू नका।